नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये ज्या व्यक्ती इंटरनेट वापरतायत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। आपण सध्या आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे सर्व्हिसेस हे इंटरनेटसाठी वापरतो आहोत। आपण सिम कार्ड वापरतो आहोत, ज्यात जिओ कंपनी आहे, एअरटेल कंपनी आहे, BSNL कंपनी आहे, किंवा आपण काही खाजगी कंपन्यांचे घरी वायफाय राउटर घेऊन ते वापरतो आहोत। मात्र हे सगळं ज्या वेळेला आपण आपल्या देशामध्ये वापरतो आहोत तर याच्यासाठी ऑप्टिकल फायबर म्हणून एक वायर असते। ती वायर पूर्ण भारतभर आणि जगभर पसरलेली आहे। या ऑप्टिकल फायबरच्या जाळ्यामुळे आपल्याला सगळीकडे जगभर इंटरनेट वापरता येतं। आता या ऑप्टिकल फायबरच्या वायरचं काय झालं हे बोलूया, पण त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। इलॉन मस्क नावाचा एक व्यक्ती अमेरिकेत राहतो। तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे। तो टेस्ला कंपनीचा मालक आहे, तो स्पेसएक्स कंपनीचा मालक आहे, आणि तुम्ही बघितलं की त्याचा प्रभाव किती आहे की अमेरिकेतल्या इलेक्शन्स मध्ये त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली। ह्या इलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनीची अजून एक सब डिव्हिजनल कंपनी आहे, तिचं नाव आहे स्टारलिंक। आणि ही स्टारलिंक कंपनी आता आपल्या भारत देशामध्ये प्रवेश करते। मग आपण सगळे म्हणूया की अरे वा किती छान, पण याच्यामुळे काही महत्त्वाचे बदल आपल्या जीवनात होणार आहेत, ते आता समजून घेऊया। मित्रहो, स्टारलिंक ही स्पेसएक्स कंपनीची सब कंपनी आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, या स्टारलिंक कंपनीने जगभर इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसलेली आहे। जगभरातील दुर्गम भाग असतील, डोंगर रांगा असतील, अतिशय रिमोट एरियाज असतील, अगदी अंदमान लक्षद्वीप सारखी बेटे असतील, किंवा हिमालयाच्या पर्वतरांगा असतील, येथे सुद्धा आम्ही इंटरनेट पुरवू असं हे इलॉन मस्कने ठरवून घेतलेलं आहे। आणि इलॉन मस्क जे ठरवतो ते करतो। इलॉन मस्कची ही कंपनी आता 6.5 मिलियन सबस्क्रायबर म्हणजे 6.5 मिलियन लोक आता या कंपनीचे युजर्स ऑलरेडी आहेत। ही कंपनी आता आपल्या देशामध्ये सुविधा द्यायला तयार आहे। बहुधा जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात स्टारलिंकची सेवा सुरू होणार आहे। ही सेवा सुरू झाल्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनावर काय परिणाम होणार, तर जिओ असेल, एअरटेल असेल, या कंपन्यांचे आता स्टारलिंक सोबत MOU साइन झालेले आहेत। स्टारलिंक ही जी कंपनी आहे ही उपग्रहाद्वारे आपल्याला इंटरनेट सुविधा पुरवणार आहे। आतापर्यंत जी इंटरनेट सुविधा आपण वापरतो आहोत ही मी मगाशी सांगितलेल्या ऑप्टिकल फायबर मुळे आपल्याला मिळत होती। या ऑप्टिकल फायबरचं समुद्राच्या तळाशी जाळं आहे, सगळ्या भारतभर याचं जाळं आहे। आणि ह्या ऑप्टिकल फायबरसाठी मागच्या 10 वर्षात आपण तब्बल 1,40,000 कोटीपेक्षा जास्त पैसा या ऑप्टिकल फायबरवर खर्च केलेला आहे। यामुळे आपल्याला सगळीकडे इंटरनेट सुविधा मिळते। पण आता स्टारलिंक जर आपल्या देशामध्ये आलं आणि पुढच्या 5 वर्षात जर सर्वच स्टारलिंकचे कस्टमर झालेत, तर अर्थात या 1,42,000 कोटी रुपयांवर आपल्याला स्वाहा पाणी सोडावं लागणार आहे। मग मित्रांनो, ही स्टारलिंक कंपनी उपग्रहाद्वारे आपल्याला इंटरनेट देते म्हणजे काय, तर स्टारलिंकचे जे सॅटेलाइट आहेत ते सॅटेलाइट 1, 2, 5, 10 इतके कमी नाहीयेत। आता स्टारलिंक कंपनीचे 6,500 सॅटेलाइट आकाशात फिरत आहेत। यापैकी 6,400 सॅटेलाइट ऍक्टिव्ह सॅटेलाइट आहेत आणि भविष्यात 2027 पर्यंत या सॅटेलाइटची संख्या 20,000 पेक्षा जास्त असेल असं इलॉन मस्कने सांगितलेलं आहे। हे सॅटेलाइट्स पृथ्वीच्या लो अर्थ ऑर्बिट, ज्याला LEO असं म्हणतात, त्या लो अर्थ ऑर्बिट मध्ये फिरतात, जे 550 ते 600 किलोमीटर एवढ्याच अंतरावर ते खाली फिरतात। याच्यामुळे ते पृथ्वीच्या जवळ असल्याने आपल्याला खूप चांगली सुविधा इंटरनेटची मिळते। म्हणजे जर स्टारलिंक आलं तर आपल्याला 100 MBPS ते 250 MBPS इतक्या स्पीडने इंटरनेट मिळणार आहे। आता आपल्याला 50 MBPS ने जर नेट मिळालं तरी ते खूप सुंदर चालतं, तर तुम्ही 250 MBPS चा विचार करा काय होणार आहे।
स्टारलिंक आपल्या देशात आल्यानंतर इंटरनेटमध्ये प्रचंड क्रांती घडणार आहे एवढं नक्की आहे. मात्र आपल्या खिशाला फटका सुद्धा तेवढा बसणार आहे हे मात्र नक्की. कारण 1 GB साठी आता स्टारलिंक हे जवळपास 90 रुपये ते 100 रुपये चार्ज हे कॅरी करत असते. जर आपण दररोज 2 GB खर्च करत असू तर आपल्याला दिवसाला 200 रुपये चार्ज लागणार आहे. म्हणजे कमीत कमी 6000 रुपये महिना हा चार्ज स्टारलिंकचा असू शकतो. जिओ, एअरटेल यांच्यासोबत MOU केल्यानंतर यात थोडीफार कमी होऊ शकते, पण जी कंपनी 100 ते 250 MBPS ची सेवा देत असेल ती तुमच्याकडनं पैसे घेणारच आहे. मग जसं आपण पूर्वी 100 रुपयाचा रिचार्ज करू शकत होतो आणि त्याच्यात पाहिजे तेव्हा इंटरनेट वापरू शकत होतो, मात्र आता तसं राहिलं नाहीये. तुम्ही फोन वापरत असाल आणि इंटरनेट वापरत असाल तर आज भारतामध्ये कमीत कमी 299 रुपयाचं रिचार्ज हे तुम्हाला कमीत कमी करावं लागतंय. तसं भविष्यामध्ये स्टारलिंक आल्यानंतर जर सर्वच कंपन्यांनी एकत्र ठरवून घेतलं की तुम्हाला महिन्याला 6000 रुपये भरावेच लागतील तर मात्र तुमचा खर्च वाढणार आहे एवढं नक्की आहे. स्टारलिंक सारखी कंपनी ही अतिशय दुर्गम भागामध्ये, म्हणजे अगदी पर्वतरांगा असतील, काही बेट असतील, घनदाट जंगल असतील, इथे सुद्धा सुविधा पुरवणारे, याच्यामुळे तिथल्या कॉमन पीपल्सला, सामान्य नागरिकांच्या प्रगतीला नक्कीच वाव मिळणार आहे. याच्यामुळे शिक्षण क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, याच्यामध्ये खूप मोठे आमूलाग्र बदल या रिमोट एरियाज मध्ये होणार आहेत, हेही तितकंच खरं आहे. मात्र पुन्हा एकदा आपण डाटासाठी, इंटरनेटसाठी एका अमेरिकन कंपनीवरच अवलंबून राहणार आहोत हेही तितकं सत्य आहे. आज भारत डाटा म्हणून पूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहे. जसे की आपण गुगल वापरतो, जितके लोक गुगल वापरतात त्या सगळ्यांचा डाटा गुगल कंपनीकडे आहे. जितके लोक फेसबुक वापरतात त्या सगळ्यांचा डाटा फेसबुककडे आहे. जितके लोक व्हॉट्सअप वापरतात त्यांचा डाटा व्हॉट्सअपकडे आहे. जितके लोक इन्स्टा, स्नॅपचॅट वापरतात त्या पर्टिक्युलर कंपन्यांकडे तुमचा सगळा डाटा आहे. कारण ऍप डाउनलोड करताना तुम्ही सगळ्या परमिशन्स दिलेल्या आहेत. आपण इंटरनेट म्हणून, डाटा म्हणून आजही स्वयंपूर्ण नाही आहोत, ही चिंतेची बाब आहे. मात्र या उलट चीन आहे. चीन या कोणत्याही गोष्टींना परवानगी देत नाही, कारण या सगळ्यांना तितक्याच ताकदीचा पर्याय हा चीनने निर्माण केलेला आहे. आपण जसं व्हॉट्सअप वापरतो तसं चीनमध्ये व्हीचॅट वापरलं जातं. आपण जसं गुगल मॅप वापरतो तसं चीनचं स्वतःचं मॅपिंग इन्स्ट्रुमेंटेशन आहे. म्हणजे चीन डाटा म्हणून कुणावरही अवलंबून नाही, म्हणून चीनी लोकांचा डाटा हा सहसा उपलब्ध होत नाही. पण भारताचा आधार कार्ड, मोबाईल नंबर सह सर्व डाटा हा विदेशी शक्तींच्या हातात पोहोचलेला आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्या. स्टारलिंक आपल्या देशात सुरू होतंय जानेवारी-फेब्रुवारी पासून. बँगलोर येथे त्यांच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा सुरू झालेले आहेत, हायरिंग सुरू झालेले आहे. मुंबईच्या ऑफिससाठी जागा शोधणं सुरू आहे. स्टारलिंक आता तुमच्या पायरीपर्यंत पोहोचलेलं आहे. पुढच्या वर्षभरात ते तुमच्या घरात सुद्धा शिरणार आहे. व मित्र हो, असा एकतरी इलॉन मस्क या भारताच्या मातीतून जन्माला येईल का की जो स्टारलिंकच्या ताकदीची कंपनी या देशात उभा करू शकेल. यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.